महायुतीचा महापौर होईल तेव्हा काही लोक नॉट रिचेबल असतील. मंत्री उदय सामंतांनी हे सूचक वक्तव्य केलंय. नगरसेवक हॉटेलमध्ये असल्यानं फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही उदय सामंत म्हणाले आहे की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल. महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल. तर शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शिवसेनेनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले. महापौर आणि स्थायी समिती सभापती पदासाठी दबाव तंत्राचा हा भाग आहे अशी चर्चा सुरू आहे. तर ठाकरेंकडून शिंदेंचे नगरसेवक फोडले जाण्याची भीतीही व्यक्त होते. मात्र शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं गेलंय याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिलेली आहे. हमारे जो चुन के आए हुए नगरसेवक यहाँ पे है उनको बुलाया है, उनके लिए एक हमने शिविर रखा है. उनको महानगर पालिका का कामकाज कैसे हो रहा है, महानगर पालिका के कायदे कानून क्या है, किस तरीके से मीटिंग्स होती है, किस तरीके से हमारे अपना कहाँ उधर बता सकते हैं, किस तरीके से मुद्दे उठा सकते हैं, इसके लिए हमने 2 दिन का यहाँ पे उनको एक शिविर रखा है. खुद शिंदे साहब भी उनको मिलने के लिए अभी आधे एक घंटे में यहाँ पे आने वाले. तो जैसे हमारा शिवसेना करके जो हमारे 29 नगरसेवक चुन के आए हैं उसमें से 20 नगरसेवक पहली बार चुन के आए, तो उनको एक थोड़ा सा पढ़ाई करने के लिए आज हमने उनको बुलाया है कल से, और मुझे लगता है 2 दिन का उनको शिविर रखा गया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.